नमस्कार. आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये आज सादर करूया अशा व्यक्तिमत्वाला ज्यांना तुम्ही 19 वर्षांपर्यंत क्रिकेटच्या दुनियेत ॲक्शनमध्ये पाहिलं. एक असा व्यक्ती ज्यांच्या बॉलमुळे मोठमोठे फलंदाज घाबरून गेले आणि जेव्हा त्यांनी फलंदाजी केली तेव्हा मोठमोठे बॉलर घाबरू लागले. सादर करूया आजचा खटला आपकी अदालतमध्ये. पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचे पूर्व कॅप्टन वसीम अक्रम आपकी अदालत मध्ये हजर व्हा. आपकी अदालतमध्ये आरोपीही आहे, जनता देखील आहे आणि आरोपांची यादी तयार आहे. याआधी की खटला सुरू करू. आजचे जज कल्याणकार यांची परवानगी घेऊया आजचा खटला सुरू करण्यासाठी. अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी. तर खटला सुरू होत आहे. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप वसीम अक्रम यांच्यावर. आपकी अदालतमध्ये क्रिकेट स्टार वसीम अक्रम यांच्यावर आरोप आहे की यांच्या अरेरावीने पाकिस्तानी टीमला नुकसान पोहोचवलं. वसीम साहेब, हे खरं आहे की 18 वर्षांचे असताना जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती पाकिस्तान टीमसाठी, तेव्हा तुम्हाला प्रिन्स ऑफ पाकिस्तान म्हटलं जात होतं अगदी प्रेमाने. जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो होतो 89ची सिरीजमध्ये, मी तिथे आउट पण केले होते आणि त्यानंतर आय गॉट सम रन्स ॲज वेल. माझं पहिलं शतक पण इम्रान सोबत पार्टनरशिपमध्ये होतं, ते सुद्धा अगदी 89 मला वाटतं. त्यानंतर तिथल्या न्यूजपेपरने हेडलाईन दिली होती. मी फक्त एकदाच वाचली होती. आज लोकांनी इतकं नेहमी तर म्हटलं नाही. आणि मला. त्यानंतर तुम्हाला किंग ऑफ स्विंग म्हणू लागले. अगदीच तसं नाही. इव्हेंच्युअली मी 10 वर्ष खेळलो, विकेट घेतल्या. मला वाटतं त्यानंतर रिव्हर्स स्विंग आम्ही सुरू केली, तर मला वाटतं त्यानंतर येऊन प्रेसने आणि लोकांनी म्हणायला सुरुवात केली ती गोष्ट. खूप टाळ्या वाजल्या, खूप कौतुक झालं तुमचं. खूपच झालं. म्हणजे ऑब्व्हियसली लोकांनी किती प्रेम केलं वर्षानुवर्ष आणि ऑब्व्हियसली त्यांनी तेवढं क्रिटिसाइज पण केलं. जेव्हा वाईट खेळत होतो तर इट्स अ पार्ट ऑफ पार्सल द गेम, पण जास्त प्रेम मिळालं. पण जेव्हा तुम्ही कॅप्टन बनलात आणि जेव्हा हारायला लागला तेव्हा शेम ऑफ पाकिस्तान म्हणायला लागले लोक. हो, अगदीच. इट्स अ पार्ट ऑफ कल्चर. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. ती ज्या प्रकारे आपले लोक आपल्याला वर घेऊन जातात, त्याच प्रकारे वाईट केलं तर पुन्हा खाली घेऊन येतात. तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. आम्हाला लोक वारंवार विचारतात की पाकिस्तान इंडियन टीम सातत्यपूर्ण का नाहीये? तर आम्ही त्यांना असं सांगतो, आपल्या कल्चरमध्ये काय कन्सिस्टंट आहे, कोणती गोष्ट आहे. एक समिती बनली आहे, त्यामध्ये मारामारी होत असते. हे तर पाकिस्तानची टीम आहे, आम्ही पाकिस्तानी आहोत. तर कन्सिस्टन्सी तेव्हा येते जेव्हा तुमच्या मागे पूर्ण एक पाठिंबा असेल. क्रिकेट बोर्डाचं तुम्हाला पूर्ण पाठिंबा होईल. पूर्ण तुम्हाला जसं इंजमामला पाठिंबा देतात. फॉर इन्स्टन्स एक उदाहरण घ्या. 2 वर्षापूर्वी एक कॅप्टन आहे, साधारणपणे 2 महिन्यांमध्ये कॅप्टन बदलला जातो. चांगला कॅप्टन असेल तर योग्य दिशेने टीम. तुम्ही म्हणत आहात तुम्ही कॅप्टन बनलात तर कोणाचा पाठिंबा नाही मिळाला तुम्हाला? त्यावेळेस तर मी खूप यंग होतो, 24 वर्षाचा होतो. त्यानंतर अनेक वेळा मिळाली, अनेक वेळा नाही मिळाली. क्रिकेट बोर्ड चेंज होत राहिले. क्रिकेट बोर्ड तिथे तर प्रत्येक 3 महिन्यांनी चेंज होत असतं. चेअरमॅन जर गेला तर पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन चेंज होतं. पण हे देखील खरं आहे की जेव्हा तुम्ही क्रिकेटचे कॅप्टन बनलात पाकिस्तान टीमचे, तेव्हा पूर्णच्या पूर्ण टीमने तुमच्या विरोधात रिव्होल्ट केलं होतं, बंडखोरी केली होती. हो, अर्थातच. ते मला वाटतं की मी म्हणू शकतो चूक दोन्ही बाजूंनी होते आणि मोस्टली कदाचित झिम्बाब्वेची टीम आली होती. खरी परिस्थिती जी माझ्या आठवणीत आहे ती, मी ॲरोगंट होतो त्यावेळेस, लहान होतो, 24 वर्षाचा होतो. झिम्बाब्वेची टीम येत होती आणि मला ड्रीम विकेट्स हव्या होत्या. आता त्यामध्ये बरेचसे बॅट्समन अपसेट झाले होते. ग्रीन विकेट का बनवत आहेत? तर 5-5 शतके करायचे होते झिम्बाब्वे विरोधात. पहिल्यांदाच खेळत होते ते. मोठ्या मुश्किलीने आमची सिरीज 2-1 ने जिंकली होती. तर त्यानंतर त्यावेळेस आमचे जे चीफ एक्झिक्युटिव्ह होते ते होते माजिद खान, ज्यांनी कधीही कोणत्या क्रिकेटरला सपोर्ट नाही केला. त्यांचा क्रायटेरिया असाच असायचा की मुलाला इंग्रजी येत आहे त्याला कॅप्टन बनवून टाका, याला इंग्रजी येत नाही याला ड्रॉप करा. तर मला वाटतं हा पूर्णपणे एकत्रित एक चुकीचा क्रायटेरिया आहे. त्यामुळे मोठा प्रॉब्लेम झाला होता. मुलांना त्यामधून छल्लाशारी जसं माहिती आहे, ठीक आहे आम्ही रिव्हॉल्ट करतो यांच्या विरोधात, तर दे डिड रिव्हॉल्टेड अगेन्स्ट मी. पण हेही खरं आहे की जेव्हा त्यांनी रिव्होल्ट केलं त्यानंतर तुम्हाला इम्रान खानने सल्ला दिला होता की भाऊ जरा आता घरी बस, सोड आता या क्रिकेटमध्ये काय ठेवलंय. हो, बरोबर. मला त्यांनी त्यांच्या प्रेसमध्ये असं म्हटलं होतं की वसीम शुडंट बी टूरिंग टू न्यूझीलंड. त्याच्यासोबत जे झालं अतिरेक झालाय. प्लेयर्स त्याचे 11-12 प्लेयर्स त्याच्या विरोधात आहेत. जर 15 पैकी काय काय करेल जाऊन तो. पण मी विचार केला त्यावेळेस, मी 24.5 वर्षाचा. तुम्हाला माहिती आहे कल्चरमध्ये आपण किती विचार करू शकतो. बट आय रिअलाइज की मला क्रिकेट खेळायचंय, मी सोडणार नाही. भांडण किंवा नो भांडण, डिफरन्सेस नो डिफरन्सेस, मला जावंच लागेल आणि खेळावं लागेल. आणि मी आनंदी आहे. मी त्या टूरवर गेलो. माझ्या वाईफने मला टूरवर सपोर्ट केला की तुम्ही गेलं पाहिजे. मी गेलो. 3 मॅचमध्ये मला 25 ते 27 विकेट सुद्धा मिळाल्या 3 टेस्ट मॅचेसमध्ये. आणि इन द एंड आय थिंक इट वॉज जस्ट अ मॅटर ऑफ टाइम की मुलांनी पुन्हा त्या टूरवर कोणासोबतही चर्चा नाही झाली. बॉलिंगचं
सेलिब्रेशन पण नव्हतं. जसं हलकीशी हात मिळवणे वगैरे झाली नव्हती. 11 मुलं बोलतही नव्हते माझ्याशी, मीही बोलत नव्हतो मग. तर परत एकदा शेवटी फायदा टीमचा झाला, पाकिस्तानचा झाला, की मी रागामध्ये होतो. एक प्रकारे तो राग मी फील्डवर दाखवला. असं नाही की मी मुलांसोबत भांडलो, राग फील्डवर दाखवला. मी ऐकलं की खूप शिवीगाळ सुद्धा व्हायची कधी नाही, कधी. हा चुकीचा कॉन्सेप्ट आहे. आपण या वयामध्ये येऊन या वयामध्ये पण आपण जे आहे ना, पाकिस्तान टीममध्ये लढाई होत आहे किंवा इंडियन टीममध्ये भांडण झाली, बॅट उचलल्या गेल्या, एकमेकांच्या कानाखाली मारली, असं काही नाही, कधीच नसतं. कदाचित काही ठिकाणी मतभेद झाले आणि मे बी आमचं शिवीगाळ देखील नाही, पण बोलत नव्हतो. कधी मारलं, कधी बॅट घेऊन त्यांनी मारलं, अशी कधी परिस्थिती नाही झाली. मला एका क्रिकेटरने असं सांगितलं की जेव्हा सचिन तेंडुलकर इंग्लंडमध्ये जेव्हा मॅच चालू होती, वर्ल्ड कपच्या वेळची गोष्ट ही 2003च्या, हो. जेव्हा ते चौकार आणि षटकार मारत होते आणि सगळ्या पाकिस्तानी बॉलर्सना झोडपून काढत होते, तेव्हा तुमच्यात आणि वकार युनुसमध्ये खूप मतभेद वगैरे झाले होते मैदानात. 2003 साऊथ आफ्रिकामध्ये 3 वर्षापूर्वीची गोष्ट मला लक्षात नाही. साहजिकच प्रेशरमध्ये मी पण होतो, वकार पण होता. मला वाटतं पहिल्या ओव्हरमध्ये ते शोएबला चेंज केलं होतं. मला आठवतं की त्याच्यापुढे सचिनने एक फेमस षटकार मारला, जो अजूनही प्रत्येक टीव्हीला चॅनलवर दाखवतात. 3 वर्ष झालेत, आताही दिसतो. तर त्यानंतर ही वॉज अ मेन बॉलर. तर जेव्हा शोएब पण थोडा घाबरला, तो कॅप्टन पण घाबरला होता. जेव्हा कॅप्टन घाबरला जातो कोणत्याही टीमचा, तर मला वाटतं त्याने फरक पडतो. तर मला वाटतं मी म्हटलं होतं की त्याचं त्याला करत राहू दे. तसंही वकारने सौरवला आउट केलं होतं. मी म्हटलं होतं एक ट्राय करावं, लेट्स सी, कदाचित विकेट मिळेल. पण मला वाटतं त्याबद्दल थोडेफार मतभेद झाले. त्याने म्हटलं थर्ड मॅनला निघून जा, मी गेलो निघून. पण हे खरं आहे की वकार तुम्हाला अंडरबॉल करायचे, तेवढी बॉलिंग नव्हते देत जेवढी द्यायला नाही, पाहिजे नाही, होती? अगदीच चुकीचं आहे. वकारने असं कधी नाही केलं. कॅप्टन्सीमध्ये ठीक होतं. ते थोडंसं जेव्हा मुलं एंडमध्ये जेव्हा 2003 मध्ये जी मुलं फील करत होते, की त्यांना वन डेमध्ये जागा नाहीये, यासाठी टीमचा परफॉर्मन्स चांगला नाही झाला, तर त्यांनी अंडर बॉल नाही केलं. बिकॉज ॲज अ कॅप्टन ही वॉन्टेड टू विन ॲज वेल. तर त्याला जिंकायचं पण होतं, पण मेन बॉलरला तुम्ही आउट बॉलिंग नाही करायला देत, ज्याने विकेट घेतल्या, तर कॅप्टनचं आपोआपच नुकसान आहे. म्हणून त्यांनी कधी असं नाही केलं माझ्यासोबत. पण त्यावेळेसच्या जर पाकिस्तानी प्रेस पाहिल्या तर असं म्हटलं जायचं की यासाठी हारलो कारण वकार आणि तुमच्यामध्ये खूप भांडण होत होतं, मतभेद होत होते. नाही, 10 वर्ष तर पाकिस्तान प्रेसकडे हा एक शोषा मिळाला होता, की काही असो, हा वसीम आणि वकार यांच्यात भांडण आहे. त्यांना हे काहीतरी वेगळं एक कारण, ठीक आहे, आमचे मोठे मतभेद झाले माझ्या व वकारमध्ये. ठीक आहे, यंग होतो, वकार माझे व्हाईस कॅप्टन होते. त्यांना उशिरा येण्याचा खूप छंद होता. एक तर अजूनही आहे. आता तर त्याने खूप मोठा फरक पडत होता. कंट्रोल तर मला देखील करता येत नव्हतं त्यावेळेस. सायकल लक्षात येत नव्हती की शिस्त कशी लावू. बट इव्हेंच्युअली ही हॅज इम्प्रूव्ड अ बीट. आता 1 मिनिट लवकर पोहोचतं. युज्युअली 5 मिनिटं लेट यायचं. एक ठिकाणी तर पेपरमध्ये मी हेही वाचलं की यांचे स्नायू ताणले होते, मान उंचावली गेली होती, तर म्हणायचे की हे वकार आणि अक्रम भांडत असतात तर दोघांच्या माना मुरगळल्यात. नाही, नाही, जसं मी म्हणालो, कधी आमची मारामारी नाही झाली, कधी शिवीगाळ पण नाही झाली, एकमेकांना आम्ही दिली नाही. ते छोट्या-छोट्या मुली किंवा मुलांसारखं एकमेकांशी बोलणं, इन द एंड. पण शेवटी मला वाटतं आम्ही व्यवस्थित होतो. आमच्यात नेहमी थोडेफार मतभेद असायचे. आता सगळं ओके, आम्ही चांगले मित्र सुद्धा आहोत, ही चांगली गोष्ट आहे. जावेद मियादादही तुम्हाला खूप क्रिटिसाइज करत होते. खूपच. ते नेहमी करत राहिले मला. तर मला वाटतं कारण तर एकच आहे, म्हणजे ते एक असं की ते टीममध्ये मला घेणारे जावेद मियादाद होते. आय मीन नो डाऊट दॅट ही पिक्ड मी अप. माझी जी होती ना तिसरी टेस्ट, माझी फर्स्ट क्लास मॅच होती. तिसरा फर्स्ट क्लास गेम हा पहिली टेस्ट मॅच होती. तर मी टोटल फ्लुकसह टीममध्ये आलो होतो. तर जावेद भांडला या मुलाला मी न्यूझीलंडला घेऊन जाणार, त्यावेळेस तो टीमचा कॅप्टन होता. हो, पण शेवटी आय ड्रॉप हिम इन 94-95 मध्ये ड्रॉप केलं होतं. तर त्या कारणामुळे खूप क्रिटिसाइज केलं त्यांनी मला. अजूनही ते नाराज असतात माझ्यावर. मग ही गोष्ट तर चुकीची आहे ना, ज्या माणसाने तुम्हाला चान्स दिला, ज्याने तुम्हाला क्रिकेटमध्ये आणलं, ज्याने तुम्हाला खेळण्याची संधी दिली, तुम्ही त्यालाच ड्रॉप करता टीममधून. कोणत्या माणसाला चालता येत नाहीये, त्याला क्रचेस आहेत, तर याचा अर्थ मी त्याला यासाठी टीममध्ये घेऊ, टीमच्या पण भल्याचा विचार केला पाहिजे. आम्ही की पाकिस्तान एक देश आहे, तिथे असं आहे की एका देशाने जिंकायचं आहे. इट्स नॉट द मॅटर ऑफ की एका माणसाने माझ्यावर 20 वर्षापूर्वी फेवर केलं, मी त्याच्यावर फेवर करू, ज्यामुळे एक यंग मुलासाठी टीममध्ये जागा बनत नाही, हे एकमेव कारण होतं. ही गोष्ट तर माझ्या लक्षात येते की वकार बरोबर तुमची फील्डवर चर्चा होतच नव्हती. 10 वर्ष चर्चा नाही झाली. पण जावेद मियादाद बरोबर तर खूप वादविवाद होत होते. नाही, ते माझ्याहून मोठे आहेत, मी त्यांच्याशी असं नाही वागलो. नाही, त्यांनी केलं असेल तुमच्या बरोबर त्यांनी पण गैरवर्तन. अर्थातच नाही, त्यांनी गैरवर्तन नाही केलं. नेव्हर हॅड गो ॲट मी. ते ड्रॉप झाल्यानंतर थोडंफार मतभेद आमच्यात झाले होते. जेव्हा आपण यंग कॅप्टन टीममध्ये येतो, फॉर इन्स्टन्स आता तुम्ही युवराजला कॅप्टन बनवा इंडियन टीमचा. आता सचिन तेंडुलकर लेट यायला सुरुवात झाली आहे किंवा डिसिप्लिन खराब केलं तर युवराजला
लक्षात नाही येणार त्याने काय करावं. एक इतका मोठा ग्रेट प्लेअर जर तो मुद्दाम अनेक वेळा लोकांच्या मनामध्ये येऊन त्रास देईल, तर मी तेच कारण होतं. पण जावेद भाईने कधी गैरवर्तन नाही केलं. माझी हिंमतही नाही की इतक्या मोठ्या प्लेअर आणि इतक्या मोठ्या नावासोबत गैरवर्तन करीन. लहानपणी शिकवलं गेलं की मोठ्यांचा नेहमी आदर तुम्ही केला फक्त पाहिजे. त्यांच्याशी बोलणं बंद करत होतात. हो, तोच उत्तम मार्ग आहे. खूप सारे आरोप तुमच्यावर आहेत, खूप मोठी यादी आहे आरोप आणि आय कॅन प्रत्यारोपांची. इमॅजिन. एका ब्रेक नंतर आपण परत येऊया. वसीम अक्रमवर जनतेचा खटला सुरूच राहील एका छोट्याशा ब्रेक नंतर. आपकी अदालत मध्ये आज आरोप आणि प्रत्यारोपांच्या विळख्यात आहेत पाकिस्तानचे क्रिकेट स्टार वसीम अक्रम. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप वसीम अक्रम यांच्यावर. आपकी अदालतमध्ये क्रिकेट स्टार वसीम अक्रम यांच्यावर आरोप आहे की हे जाणीवपूर्वक कॉन्ट्रोवर्सीज तयार करत असतात. वसीम साहेब, एकापेक्षा एक कॉन्ट्रोवर्सीज आहेत. वेस्ट इंडिजला गेलात तर तिथे पेपरमध्ये छापलं की तुम्ही गांजा प्यायलात आणि गांजा पिऊन क्रिकेट खेळायला गेला होता. हो हो, नक्कीच आहे ही कॉन्ट्रोवर्सी. मी म्हणालो लहान होतो, सगळ्या चुका झाल्या आहेत, सगळं काही केलं, पण शेवटी आपल्या चुकांमधून शिकतो. दॅट्स व्हॉट मॅटर्स ॲट एंड ऑफ द डे. तुम्ही जेव्हा इरफान पठाणला बॉलिंगचे धडे शिकवले तर तिथल्या पेपरवाल्यांनी लिहिलं की तुम्ही तर पाकिस्तानी क्रिकेटचं नुकसान करत आहात, तुम्ही हा. ते धडे त्यांना शिकवत आहात ज्यामुळे पाकिस्तानची हार होईल. आता बघा ना, ही शहाणपणाची गोष्ट आहे. आता यांच्याकडे किती अक्कल आहे हे बेसिकली विचार करू शकत नाही तुम्ही. आणि आता इरफान पठाणला मी काय सांगितलं, ग्रीप सांगितली, जे की कोणी सांगू शकतो, नॉर्मल स्विंग सांगितलं. मला पाकिस्तानी बॅट्समॅनने तक्रार केली, त्याने आउट केले ना तिथे गेल्या 2-4 की तुम्ही यांना सांगितलंय. अँड आय वॉज लुकिंग ॲट देअर फेस की यार तुम्ही ते योग्य प्रकारे खेळला तर बरं होईल ना, मला का तुम्ही विचारताय. तर हे दाखवून देतो मानसिकता त्यांची की किती ते आहेत. इरफान चांगलं, त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, त्यांनी चांगली बॉलिंग केली आहे. मी त्यांना काहीतरी सांगितलं, जर इतक्या लवकर पिक करून गेला तो की एका महिन्यात त्याने सगळं काही पिक केलं, जे की माझ्या मते इम्पॉसिबल आहे. पण ही डिड वेल अँड हॅपी फॉर हिम. जर काही तक्रार पाकिस्तानच्या कोणत्या प्रेसला माझ्याकडे असेल तर आय नेव्हर केअर अँड आय विल नेव्हर केअर. आता मी जरा त्या वक्तव्यांची चर्चा करतोय जे तुम्ही स्टेटमेंट दिलं. हे मे 2005ची हल्लीचीच गोष्ट आहे, जेव्हा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर शोएब अख्तरला टीममध्ये सहभागी नाही केलं तर पाकिस्तानी प्रेसने लिहिलं की तुम्ही सिलेक्टर्सना म्हणालात की हे तर वेडे झालेत सगळे. हो, बरोबर, असंच बोललो मी. मला वाटतं की क्रिकेट नंतर मी रिअलाइज केलं की मी बोलू शकतो जे माझ्या मनामध्ये आहे. जेव्हा क्रिकेट खेळत असता तर तुम्हाला एका वर्तुळात राहून बोलावं लागतं. कोणती गोष्ट जराशी इकडे तिकडे गेली की पीसीबी लगेच बॅन करून टाकतात किंवा फाईन लावतात. तर जे मला वाटतं की ही गोष्ट ठीक आहे, आय थिंक ती बोलली पाहिजे, त्यामध्ये काही हरकत नाही, बरोबर ना. आपल्या कल्चरमध्ये लोक बोलतच नाही, कारण मला नोकरी पाहिजे पीसीबी मध्ये ना कोणत्या आणखी ऑर्गनायझेशन मध्ये. मी माझ्या ESPN स्टार स्पोर्ट्स सोबत असलेल्या जॉबमध्ये आनंदी आहे. आणि तर एक इनफॅक्ट जर मी ब्लॅकला ब्लॅक नाही म्हणणार, व्हाईटला व्हाईट नाही म्हणणार, तर मग पण कोण एक म्हणेल? कन्सिस्टन्सी नाहीये. तुम्ही एकदा म्हटलं की त्यांना टीममध्ये सहभागी केलं पाहिजे. थोड्या दिवसांनंतर हे सप्टेंबर 2005 मधलं तुमचं स्टेटमेंट आहे. तुम्ही म्हटलं की शोएब बोलतो जास्त, खेळतो कमी. ते टीममध्ये येण्याबद्दल नाहीये, हे पूर्णपणे वेगळं वक्तव्य आहे. एकत्रितपणे जेव्हा ते येऊन मूर्खासारखं वक्तव्य देतात की मी एका जम्बो जेट सारखा आहे, मी एक फरारी सारखा आहे. ते ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन म्हणतात की 10 ते 11 होते आणि मी एकटा होतो. हे या प्रकारच्या वक्तव्यानंतर जर ऑब्व्हियसली यू हॅव टू से समथिंग. ड्रॉप करणार तर अतिरेक होणार, पण हे कॅप्टन आणि कोचचं काम आहे की जे डिसिप्लिन नाही आहेत प्लेअर त्यांना डिसिप्लिन करावं. असं नाही की पुन्हा मुलासारखं तक्रारी करतील. तिथूनच एकदा कोणत्या टॉप प्लेअरला परत पाठवलं ना टूरमधून, जर डिसिप्लिन करायचं आहे तर टॉपवरून करा. इफ यू हॅव द गट्स, बेसिकली मी खूप माइल्ड शब्द इथे वापरतोय, इफ यू हॅव द गट्स, तिथून एकदा त्या शोएबला परत पाठवा. फाईन जर केला असता तर शोएब काय पूर्ण टीम बाणासारखी सरळ असते. तिथून परत आल्यानंतर तक्रार करतात ते क्रिकेट बोर्डाला. जर तुम्ही कॅप्टन असतात तर काय केलं असतं शोएब मी बरोबर? माझ्या कॅप्टन्सीमध्ये खेळलाय शोएब. सुरुवातच माझ्या कॅप्टन्सीमध्ये केली 99 मध्ये. मी 2-4 शिव्या घातल्या असत्या, परत पाठवलं असतं, ठीक झालं असतं. मग तो असं नाही म्हणू शकत की हा वेडा झालाय, शिव्या देतोय. विश्वास ठेवा, लोक त्याचं म्हणणं नाही ऐकत, माझं ऐकतात. त्यांना माहितीये कोण वेडा आहे ते. जेव्हा असं छापून येतं की तुम्हाला इंडियन टीमचा कोच बनायचं होतं. आय नो, ते जरा जास्त होतं. मला कोणी भारतासाठी ऑफर नाही दिली. मी तेव्हा थोडं बाहेर, मी इंडियामध्ये होतो त्यावेळेस, आणि मी ESPN जॉईन केलं तेव्हा तिथेच होतो. तर आय वॉज ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन सिटी टू अदर अँड आय रीड पेपरमध्ये मी वाचलं फ्रंट पेजवर. मी म्हटलं मला तर ऑफर नाही आली, कोणी लिहून दिलंय ते आले असतं तर आय वुड हॅव बीन हॅपी, बट कोणी ऑफर दिली नव्हती मला. जर ऑफर मिळाली तुम्हाला इंडियन टीमचे कोच बनण्याची तर तुम्ही एक्सेप्ट करा. कोचिंग हे माझं कौशल्य नाहीये, कन्सल्टन्सी आहे. येस, आय कॅन हेल्प यू. आमच्या इथे एक फार विचित्र एक कल्चर आहे.
जे काही बनायचंय कोच, मग ते तो पाकिस्तानी टीमचा इंडियन टीमचा. आता एलन बॉर्डरला बघा, ते अंडर 19चे कोच बनले आहेत. त्यामुळे जिथून ते खेळाडू तयार करू शकतील. त्यांचा देश तिकडे, इथे यासाठी जात असतात, तिथे पैसा जास्त मिळतो, एक्सपोजर मिळतं. त्या देशाची सेवा करायची आहे तर अंडर 19चे कोच बना, मुलांना शिकवा, त्यामुळे ते देशासाठी खेळू शकतील. जनतेमधून विचारूया ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. हा, हो तुम्ही. वसीम भाई, तुम्ही क्रिकेटमधल्या काही मोठ्या जाणकारांपैकी एक आहात, तर तुम्ही एखाद्या टीमचे कोच का नाही बनत? कारण हल्लीच मी तुमचा इंटरव्ह्यू वाचला होता, त्यात तुम्ही म्हणाला होता तुम्हाला कोच नाही यार, व्हायचं. मला खूप लोकांनी हा मोठा प्रश्न विचारला की तुम्ही पाकिस्तानसाठी कोचिंग का नाही करत. तुम्हाला इरफान पठाणला थोडेफार सांगितलं, तिथे पाकिस्तानी पण त्यांच्या पेपरमध्ये माझा भडका उडवला. कोचिंग एक वेगळी स्किल आहे, जे की त्याच्यासाठी पेशन्स पाहिजे, खूप व्यक्तीने ऑर्गनाईज असलं पाहिजे, आणि माझ्याकडे हे दोन्ही नाहीये. आणि तरी इव्हेंच्युअली कधी संधी मिळाली तर नक्कीच विचार करेन. कन्सल्टंट बनू शकतो, इतकाच मी क्रिकेटचा ऋणी राहीन की कोणी यंग मुलगा माझ्याजवळ कोणत्याही नॅशनॅलिटीचा विचारायला आला तर हे माझं कर्तव्य आहे की मी त्याला सांगावं. मी म्हणूनच इरफानला सांगितलं. बाकी बॉलर्स ना मी यासाठी सांगत असतो, मी जाऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पुढे गेटच्या समोर नाही बसू शकत की मला नोकरी द्या. आता मला त्यांचं लेटर आलं. गमतीची गोष्ट आहे, पीसीबीचं लेटर आलं अबाउट 3 वीक्स अगो. त्यामध्ये लिहिलं होतं की जॉब्स जे अवेलेबल आहेत त्यामध्ये होतं डायरेक्टर ऑफ नॅशनल अकॅडमी, आणि त्यासाठी क्वालिफिकेशन होतं की काय बरं, काय लेवल 1 लेवल 2चं कोचिंग कोर्स करून याल तर नोकरी मिळेल. म्हणजे जे 400 वनडे खेळलेत, 150 टेस्ट मॅच खेळलेत त्यांचं काही नाही, पण लेवल 1 लेवल 2 कोर्स नक्की करून यायचंय. आणि ते पण इंग्लंडमधल्या गोरांकडून. पण वसीम, हा प्रश्न इथे निर्माण होतो की ज्यांनी 400 वनडे खेळले, जो एवढे सगळे टेस्ट मॅचेस खेळले, इतक्या मॅचेस जिंकवल्या पाकिस्तानसाठी, त्यांना टीम मधून असं बाहेर केलं जसं दुधामधून एखादी माशी बाहेर काढून टाकतात. पुन्हा जर असं झालं नसतं तर मला धक्का बसला असता. मग अगेन दिस इज पार्ट ऑफ कल्चरचा भाग आहे हा. आता सौरव गांगुली बरोबर बघा काय होतंय, त्याला पण हेच करायचा प्रयत्न करतायत. आपण पडलेल्याला आणखी पाडत असतो, आणि दिस शुड बी अपोजिट नाव. आता सौरव गांगुली फक्त 33 वर्षाचा आहे. ठीक आहे, तो वाईट खेळतोय, ठीक आहे, तो आउट ऑफ फॉर्म आहे, पण त्यामध्ये क्रिकेट अजून आहे ना. ठीक आहे, कॅप्टन नाहीये, दॅट्स ओके, पण त्यामध्ये क्रिकेट तर आहे ना. त्याला पाठिंबा द्या. मी त्याला पाठिंबा देतोय. लोक म्हणतात की त्याला पाठिंबा का करतोय, कारण मला माहितीये तो कशातून जातोय. तर एक खेळाडू म्हणून जेव्हा कोणी असं असतं तेव्हा आय एम सॅटिस्फाईड. अगदी बरोबर म्हणतात ते, तसंच काढलं त्यांनी मला. मग इतकं कुणाला कौतुक मिळालं जेव्हा काढून गेलात, तेव्हा तुम्हाला शायरची गोष्ट लक्षात येत असेल ना, बडे बेआबरू होकर तेरे कुचे से हम निकले हो, थे. अगदीच. बट आय हॅव नो रिग्रेट्स. आय एम ग्लॅड. आय एम रिटायर्ड. कारण जर मी एक 6 महिने खेळलो असतो, वर्षानंतर इन्स्टेड ऑफ की मला ड्रॉप केलं असतं, मी म्हटलं यार बस सोडून देऊया. याआधी की लोक म्हणतील ना की तुम्ही आणखी 1 वर्ष खेळू शकत होता, तेव्हा म्हटलं असते याला बाहेर काढा, म्हातारा झाला. जेव्हा पण भारताशी तुमची क्रिकेट मॅच असेल किंवा हॉकी मॅच असेल, तर एक स्पिरिट दिसत नाही. स्पोर्ट्स स्पिरिट जे असतं, उलट भांडणच जास्त दिसतात. वादविवाद आणि खेळ भावनाच कमी होते. तुम्ही एखाद्या शत्रूसारखा खेळला जातो हा खेळ. तुम्ही कोणत्या टीव्ही चॅनलवर पाहिलं? सगळ्याच टीव्ही चॅनल्सवर. आय मीन मी प्रत्येक टीमच्या विरोधात खेळतो. प्लेयर्स तर ठीक आहे, शिवीगाळ करतो, आम्ही प्रत्येकाला करतो, पण त्यामध्ये तर काहीच मग हे प्रॉब्लेम स्पोर्ट्समन नाही. स्पिरिट आहे. ऑफकोर्स हे स्पिरिट आहे. ऑस्ट्रेलियन करतात ते ठीक आहे, आम्ही केलं तर आम्ही चुकीचे आहोत. नाहीतर तुमचं सगळ्या टीम्स बरोबर, जगातल्या सगळ्या टीम्स बरोबर भांडण झालं असतं ना. भांडण वगैरे पाकिस्तानचं. नाही होत. इट्स अग्रेशन ऑन द फील्ड, ऑफ द फील्ड. सगळ्यांची मैत्री आहे. रात्री 6 वाजता मॅच संपते, गप्पा गोष्टी होतात, बाहेर पण जातो आणि मस्करीही करतो. मग वसीम मग- साहेब, हे सांगा की जेव्हा फील्डवर इंडिया आणि पाकिस्तान खेळत असतात, जसं की तुम्ही म्हणतात की खूप अग्रेशन असतं, ताकद लागते एकमेकांना हरवण्यासाठी, आणि शिवीगाळ सुद्धा होते, मग कोणत्या शिव्या देता? हे तुम्ही बीप करून टाका. देअर इज नो पॉइंट. इथे मुलं सुद्धा बसले. नाही, पण मला वाटतं इंडियाच्या विरोधात इट्स आय एन्जॉय प्लेइंग. आय ऑलवेज एन्जॉयड. कारण त्यामध्ये प्रेशर इतकं जास्त असतं. ते म्हणतात ना की ॲशेस एक बेस्ट सिरीज आहे जगातली. देअर इज नो कम्पॅरिझन. गोऱ्यांना काय माहिती, ॲशेस ते येत असतात आणि वेल डन हरून जातात तर बॅड लक. आमच्या इथे येऊन हरून जातात तर 2 वर्ष बॅड लक नाही म्हणा. आणि वाईस वर्सा दोन्ही जेव्हा देशात. हरलेली टीम येते तर लोक चपलांचे हार घेऊन पोचलेले असतात. हो, चपलांचे हार, गाढव वगैरे सगळं घेऊन पोचले असतात. पण मला वाटतं की हे गमतीचा भाग आहे, आणि ते प्रेशर बिल्ड व्हायला सुरुवात होते 2 महिन्याआधी. आता जसं इंडियाला पाकिस्तानमध्ये जायचंय, तर आतापासून सुरुवात होईल. त्यांचा ड्रायव्हर कोणीही मिळेल, रिक्षेवाला, आई वडील, बहीण भाऊ, मित्र, यार हरू नका.
तर प्रेशर बिल्ड होतं प्लेअरवर. हरायचं नाहीये. इट्स अ ब्युटी ऑफ इट दॅट हाऊ वी कंट्रोल दॅट प्रेशर अँड अग्रेशनचा. आता जो काही प्रश्न आहे, शिवीगाळ करणं ठीक आहे, काढून टाका. जे प्लेअर 1-2 पसंत नाहीयेत. आता काही असतात टीममध्ये, वाईस वर्सा आमच्या टीममध्ये पण खूप आहेत. सचिन सारख्या प्लेअरला, राहुल द्रविड सारख्या जे की मोठे ग्रेट प्लेअर आहेत आणि ग्रेट अँबॅसेडर आहेत आपल्या देशाचे, त्यांना आम्ही काय नाही म्हणत, कारण ते आम्हाला काय नाही म्हणत आणि आमच्या प्लेयर्सनाही काय नाही म्हणत. तर ही पूर्ण एक मानसिकता आहे, सगळेजण करतात. कधी कधी असं वाटतं की तुम्ही जेव्हापासून तुम्ही खेळणं सोडलंय प्रत्येक गोष्टीत तुमचा सल्ला देत असता, कमेंट करत असता. या संबंधित तुमच्यावर आरोप आहेत, माझ्याजवळ खूप सारे प्रश्न आहेत. पण एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर वसीम अक्रमला विचारूया त्यांच्या एक्स्ट्रा कमेंट्स बद्दल. आपकी अदालतमध्ये आज आरोप आणि प्रत्यारोपांच्या विळख्यात आहेत क्रिकेट स्टार वसीम अक्रम. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप वसीम अक्रम यांच्यावर. आपकी अदालतमध्ये क्रिकेट स्टार वसीम अक्रम यांच्यावर आरोप आहे की हे प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसत असतात. वसीम साहेब, मी अलीकडची चर्चा बघितली तर तुम्ही ICC बद्दल असं म्हटलं होतं की यामध्ये तर गोऱ्यांचं डॉमिनेशन आहे. तर आहेच. चुकीचं काय म्हटलं? एहसान मनी आहेत जे पाकिस्तानचे आहेत, हो. त्यांचं विधान मी वाचलंय. त्यांनी म्हटलंय की वसीम अक्रम हे सगळं यासाठी म्हणतोय कारण त्याला समज नाहीये. मला सांगा किती इंडियन पाकिस्तानी ICC मध्ये आहेत? त्यांनी म्हटलं की मी स्वतः ॲज अ पाकिस्तानी आय एम ऑनर्ड बाय द प्रिव्हिलेज गिव्हन टू मी टू लीड ICC इन कॅरिंग आउट रिस्पॉन्सिबिलिटी टू ॲक्ट विदाउट फिअर ऑर फेवर टू एनी नेशन. मग त्यांचं म्हणणं आहे की मी मी एक असं नाही पाकिस्तानी म्हणत की हेड आहे. पाकिस्तानी असावा, मी म्हणतो इंडियन असावा, श्रीलंकन असावा, बांगलादेशी असावा. आता त्यांचे जे गोरे एक टेस्ट मॅच खेळून रिटायर होत आहेत, त्यांना तिथे जॉब मिळतोय लाख पाऊंड वर्षाचे. जे आमच्या क्रिकेटरना 5-5 टेस्ट मॅचेस खेळले, 20-20 खेळलेत, त्यांना का नाही हे लोक बोलवून घेत? वाय? आय हॅव नथिंग अगेन्स्ट ICC. मला इथे कधीच नोकरी नाही करायची ICC मध्ये. मी ते बोलतोय जे कोणीही नाही बोलत, म्हणून अननेसेसरी कमेंट्स म्हणता. मी ते बोलतो. आता शब्बीर अहमदवर 4 वेळा ऍक्शन घेतली. पहिल्यांदा ऍक्शन झाली, क्लिअर झाला. दुसऱ्यांदा ऍक्शन घेतली, क्लिअर झाला. तिसऱ्यांदा ऍक्शन केली, क्लिअर झाला. आता पुन्हा ऍक्शन सस्पेक्ट करून दिली. भाई, एकदा एका मुलाने तुम्हाला क्लिअर केलं आहे, सो जस्ट लेट हिम प्ले हिज क्रिकेट. सारखं पण वन्स यू सेंड इट टू ऑस्ट्रेलिया बायोमेकॅनिक्स, जे हाय गॅजेट टाइप्स नाव घेत असतात, ज्यांचं आपल्याला काही माहित नाही, ते करून जेव्हा क्लिअर त्याला केलंय, तर मग का त्या बिचाऱ्याला त्रास देत आहेत? वाईस वर्सा गोज फॉर हरभजन, फॉर शोएब मलिक. आमच्या इथे तर तिथे कोणामध्ये तुम्ही मला सांगा कोणत्याही गोऱ्या प्लेअरला कधी असं ट्रीट केलं असेल का त्यांनी? तुम्ही म्हणताय की जे व्हाईट स्किन प्लेयर्स आहेत त्यांच्याबरोबर अशी वागणूक नाही होत. हो, मी हे म्हणतोय. आणि आमच्या इथे आम्ही बोलत नाही आहोत क्रिकेटर या अशा संध्यांवर. मी का बोलत आहे? मी माझ्यासाठी थोडीच बोलतोय की पुढे भविष्यात आमच्या लोकांना इंडिया पाकिस्तान मधून ICC मध्ये जॉब मिळेल जाऊन. कोणी रिप्रेझेंट करेल आमच्या पण देशाला. ICCचा जो प्रेसिडेंट आहे तो एहसान मनी आहे, पाकिस्तानचा आहे, एशियन आहे, तो तर कोणी गोरा नाहीये. नाही, तो एशियन नाहीये. तो तिथे राहत आहे, इंग्लंडमध्ये राहतोय मागच्या 25 वर्षांपासून. ही इज रिप्रेझेंटेड बाय पाकिस्तान. त्यांना तुम्ही पाकिस्तानी नाही मानत? नाही, मी पाकिस्तानी नाही म्हणत. मी हे म्हणतोय की ते इथे राहत नाहीत. त्यांना पाकिस्तानच्या फर्स्ट क्लासची माहिती नाहीये, कल्चरबद्दल माहित नाही, प्लेयर्सच्या मानसिकतेबद्दल माहित नाही, त्यांना PCBची माहिती नाही. हे मला सांगायचं. त्यांनी म्हटलं की जे वसीम अक्रमने जे विधान केलंय, इन दिस कॉमेंट्स विल नॉट डू एनी गुड टू गेम अँड ऑफेन्सिव्ह इवन टू दोज एशियन्स हु आर इन्व्हॉल्व्ड इन द ICC. This is only couple. I know. My point is I have nothing against ICC. Never had anything against ICC. मी जर एहसान मनी जरी नसते आणि कोणी दुसरं असतं तरी मी असंच त्यांच्या विरोधात बोललो असतो. आणि ते एका नवीन नियमांसोबत बाहेर आले आहेत. त्यांच्या कमिटीमध्ये पण आहेत. एक 15 डिग्रीचा रूल घेऊन आले आहेत की बॉलर जर 15 डिग्री पर्यंत त्यापेक्षा जास्त तो जर्क आहे. आता 15 डिग्रीज तर मला समजत नाही, तर हे सामान्य व्यक्तीला काय समजेल? आता अंपायर फील्डवर 15 डिग्री कसा पाहिल? तर भाई, जिथे या 2 गोष्टी, वकारचं एक म्हणणं आहे, वकार युनिसचं, आयदर यू चक और आयदर यू डोंट. देअर इज नो इन बिटवीन. एक तर तुम्ही जर्क करता किंवा तुम्ही नाही करत. तर सिम्प्लिफायर करा जेणेकरून लोकांना लक्षात येईल. आणि प्लेयर जर तुम्ही सुरुवातीला, करिअरच्या सुरुवातीला जर तुम्ही त्यांना पकडत आहात, जर काही सस्पिशियस ऍक्शन जर ते ठीक नाही होते, तर त्यांना बॅन करा. मुरलीधरनने 400 टेस्ट विकेट घेतले तरी त्यांना नंतर म्हणता की जर्क करताय. त्यानंतरच म्हटलं जातंय, जेव्हा लोकांनी त्याला त्रास द्यायला सुरुवात केली आणि जेव्हा आधी मुरलीधरन खेळत राहिला तेव्हा कोणालाही पर्वा नव्हती. तुम्हाला वाटतं सौरभ गांगुलीला जे बॅन केलं तो सुद्धा अतिरेक होता? तो मी इन्सिडन्स पाहिला नाही. तो खूप जास्त बॅन करून टाकला. आय थिंक 2-1 मॅचसाठी बॅन केलं असतं, एक फाईन लावलं असतं तर योग्य होतं. आय थिंक इज बॅन फॉर 6 मॅचेस. त्याचा ऑफेन्स इतका मोठा नव्हता ज्या प्रकारे त्याला बॅन केलं.
आणि त्याचा रिझल्ट असा आला की त्यांच्या हातातून कॅप्टन्सी सुद्धा निघून गेली. अगदीच. मला वाटतं 6 मॅचेसमध्ये न खेळणं, स्टँड इन कॅप्टन परफॉर्मन्स करत असेल, टीम चांगली करत असेल तर नक्कीच आता ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारखं आमचं स्ट्रक्चर थोडीच आहे की एक कॅप्टन 1 वर्षासाठी अनाऊन्स केला गेला तो. इथे स्टँड इन कॅप्टन 6 मॅचेस जिंकला तर बाहेर, पुढचा कॅप्टन घरी गेला तर ही एकत्रितपणे पूर्ण वेगळी संस्कृती आहे. पण तुमचं स्टेटमेंट मी वाचलं होतं की तुम्ही म्हटलं की सौरभ गांगुली आता बदलले आहेत, स्टाईल बदलली आहे, स्लिपिंग कॅप्टन झालेत, असं वाटतंय मैदानामध्ये जसे झोपलेले आहेत. मी नाही पूर्ण प्रेसने म्हटलंय तर परफॉर्मन्स नव्हता होत. फिल्डिंग देखील ठीक होत होती. एक कॅप्टन म्हणून तुम्हाला पुढे लीड करायचं आहे. जे सौरव गांगुलीमध्ये 6 वर्षाचं एन्थुझियाझम दिसत होतं ते आता यापुढे दिसत नव्हतं. तर मी यासाठी म्हटलं की त्यामुळे त्यांना थोडं कदाचित कॉन्फिडन्स मिळेल किंवा मला 1-2 शिव्या घालतील आणि मेहनत करायला सुरुवात करतील. आता बघा नेटमध्ये तासभर बॉलिंग करत आहेत, प्रेशर आलंय. आय रेस्ट माय पॉइंट देअर. बघा कधी तुमच्या बॉलिंगला झोडपलंय सौरभ गांगुलीने? हो तर आता एक मॅच ते आमचं स्टार स्पोर्ट्स दाखवत असतं मागच्या 1 वर्षात ज्यामध्ये माझी धुलाई झाली ती एकच मॅच दाखवत असतं. जर तुम्हाला सांगितलं गेलं की इंडियन टीमचा कॅप्टन तुम्हाला निवडायचा आहे तर तुम्ही कोणाला निवडाल? सचिन तेंडुलकरला, राहुल द्रविडला, सौरभ गांगुलीला? मला वाटतं सचिनने 2दा प्रयत्न केला आणि त्याचा गेम त्याने एन्जॉय केलाय आणि मला वाटतं त्याला प्रेशर नकोय. त्याने मोठे रेकॉर्ड तोडायचे आहेत आणि सौरव गांगुलीने पण मला वाटतं त्याने आपली कॅप्टन्सी केली आहे खूप मॅचमध्ये. एक चांगला कॅप्टन भारताचा जिंकण्याबद्दल कन्सर्न केलं तर. आणि आता राहुलची वेळ आहे. तो तर एक खूप मोठा आणि महान खेळाडू आहे आणि चांगली कामगिरी करतोय. तुम्हाला वाटतं की इरफान पठाण एक असा व्यक्ती आहे जो पुढे जाऊन ज्याला आम्ही वसीम अक्रमच्या बरोबरीचा क्रिकेटर म्हणू शकतो? मी या गोष्टींपेक्षा पूर्णपणे वेगळा विचार करतो. इरफान पठाणला कम्पेअर करणं खूप जास्त घाईचं आहे. तुम्ही त्याची तुलना एकतर कपिल देव किंवा दुसऱ्याशी नाही करू शकत. त्या माणसाकडे तर खूप टॅलेंट आहे. तो त्याचं लक्ष असायला हवं की त्याने इंडियामधून आणखी 12 ते 15 वर्ष खेळायचं आहे. आता इथे भारतात आपली अडचण अशी आहे की एका खेळाडूला एकदमच एका इनिंग नंतर तुम्ही त्याला ब्रॅडमन सोबत तुलना करता. हे अगदी खरं आहे. तसेच इतकी स्पॉन्सरशिप येते, तो मुलगा एकदम घाबरून जातो की यार मी खूप मोठा जबरदस्त स्टार झालो. हे ते त्याच्यासाठी चांगलं नाहीये. जर इरफानला असं वाटतंय की मी 15 वर्ष अजून खेळायचंय तर तो नक्कीच तिथे पोहोचेल. तो आता उत्तम बॅटिंग करतोय, विकेट मिळवतोय, विकेट पण मिळते त्यांना, पण अजून 15 वर्ष खेळेल त्यानंतरच हे माहीत पडेल. 5 वर्षानंतर माहीत पडेल इरफान एकतर माझ्यापेक्षा उत्तम बॉलर आहे, कपिल देवच्या बरोबरीने बनू शकतो की नाही. इट्स टू अर्ली टू कम्पेअर. काय कारण आहे की तुम्हाला असं वाटतं की आजकाल 2 मॅचमध्ये जर रन बनवले किंवा विकेट्स घेतल्या तर त्यानंतर मग डोकं थोडं हलायला लागतं? अगदीच. मीडिया जेव्हा प्रेस अटेन्शन मिळतं, मीडियाच्या फ्रंट पेजवर फोटोज यायला लागतात, एव्हरीवेअर दे आर गोइंग, पीपल आर अराउंड देम अँड प्लस स्पॉन्सर्स आर कमिंग इन, तर मग थोडंसं रिलॅक्स होऊन जातात. ठीक आहे, आता मी मला कोणी नाही हलवू शकत, त्याने काय फरक पडतो. आता पाकिस्तानमध्ये वेगळं आहे थोडं. तिथे खेळाडू यासाठी जास्त खेळतात, त्यांना लिफ्टच कोणी नाही करत. ते स्पॉन्सर्स बिचारे स्वतः शोधतात की यार प्लीज आम्हाला घ्या. इथे तर लाईन लागलेल्या असतात. हेच तर आहे डिफरन्स. जेव्हा कोणती गोष्ट अथक परिश्रमाने मिळते, तुम्ही त्यासाठी जास्त मेहनत करता. हे माझं आहे इथे इंडियामध्ये की इथे एकदम थोडीशी गॅप दिली, कोणता मुलगा चांगलं करत असेल 2 वर्ष बघतात, मग त्याला स्पॉन्सर्स त्याच्या मागे पडतात. इट विल बी गुड फॉर द बॉय हू कॅन रिप्रेझेंट द कंट्री फॉर लॉंगर टाइम. काय सल्ला द्याल तुम्ही? महेंद्रसिंग धोनी आहेत, इरफान पठाण आहेत, हे सगळे यंगस्टर्स आहेत जे हो. चांगलं काम करतायत, ज्यांना स्पॉन्सरशिप मिळत आहेत, जे लोक, वीरेंद्र सेहवाग सुद्धा त्या लिस्टमध्ये आहेत. काय सल्ला द्याल? सेहवाग इज ओव्हररेट नाव. त्याने जवळपास 40च्या वर टेस्ट मॅचेस खेळले, त्याचा 50चा ॲव्हरेज आहे, तर तो पहिल्या कॅटेगरीमध्ये आलाय. पण बाकी दोघांसाठी माझा हाच सल्ला आहे की त्यांच्यासाठी की बाकी अजूनही ते थोडं, मला माहिती आहे थोडं कठीण आहे. कोणी चांगला स्पॉन्सर ऑफर आला रिफ्यूज करणं. रिफ्यूज तर नका करू, पण आपल्या गेमवर लक्ष द्या. परफॉर्मन्स द्याल तर सगळं काही त्यांच्याजवळ येईल. त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते सर्व त्यांच्याकडे येईल. जगातल्या क्रिकेटमधल्या छोट्याशा भागात तर 1 वर्ष 2 वर्षावर परफॉर्मन्स कन्सिस्टंट करा, सगळं काही त्यांच्याजवळ येईल. 10 पटीने जास्त येईल. वसीमभाई, ही सगळी कॉन्ट्रोवर्सी एलिगेशन पाहिल्यानंतर मला एक छोटीशी गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. आणि हा प्रश्न जर सुनील गावस्कर सुद्धा बघत असतील किंवा जेवढे जुने क्रिकेटर आहेत, तुम्ही इतके रेकॉर्ड बनवलेत पीसीबीच्या अंतर्गत आणि आमच्या बीसीसीआयच्या अंतर्गत सुद्धा, पण जे लोक क्रिकेटचं के वरून स्पेलिंग सुरू करतात ते लोक जर क्रिकेटला हँडल करत राहिले आणि तुम्ही लोक शांतपणे बसून राहिलात फक्त प्रेसमध्ये कमेंट, तर मग मला असं वाटतं की नेहमी हिंदुस्थान आणि पाकिस्तानसाठी उधारीचं आयुष्य असेल आणि क्रिकेटचा उद्धार नाही मी होणार. तुमच्याशी सहमत आहे असं बोलण्यासाठी. कोणतंही क्रिकेट बोर्ड करत असेल तर मी बोललो बघा, मला न्यायालयात बोलवलं आणि अटॅकिंग मी ठीक की मी आहे, बोला अननेसेसरी सगळेच्या बोलतो. सगळे. जसं या ESPN वर आणि स्टार स्पोर्ट्सवर तुम्ही लोक सगळेच्या सगळे एकत्र आहात, तुम्ही सगळे लोक मिळून का नाही बोलत? आय बिलीव्ह की आमच्यासारखे टॉप प्लेयर्सनी बोललं पाहिजे. जर कोणत्या प्लेअरवर अतिरेक होत आहे किंवा क्रिकेट बोर्डकडनं चूक झाली तर वी शुड स्पीक आउट. यांनी खूप फरक पडेल, लोकांना पण समजेल काय होत आहे ते. पण आमच्या इथे बोलतच नाही. मी आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं की आमच्या इथे कदाचित घाबरतात किंवा मे बी दे डोंट वॉन्ट टू गेट इन टू कॉन्ट्रोवर्सी, बट दे शुड गिव्ह देअर ओपिनियन. राईट ऑर रॉंग, दे शुड गिव्ह देअर ओपिनियन. आता काही आरोप असे आहेत जे
अगदीच तुमच्या आयुष्याशी रिलेटेड आहेत. त्यांच्यावरही येऊया, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. वसीम अक्रम यांच्यावर जनतेचा खटला असाच सुरू राहील एका छोट्याशा ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या मार्फत खटला चालवत आहोत, स्पष्टीकरण मागत आहोत वसीम अक्रम यांच्याकडून. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप वसीम अक्रम यांच्यावर. आपकी अदालतमध्ये क्रिकेट स्टार वसीम अक्रम यांच्यावर आरोप आहे की हे ग्लॅमरच्या मागे पळत असतात. यावर मी असंही म्हणू शकतो की ग्लॅमर तुमच्या मागे पळत असतं. तुमची प्ले बॉयची इमेज आहे, ग्लॅमर कोणाला नाही आवडत? बाय द वे, तुम्हाला नाही आवडत? पण जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत होतात तर तुमची त्यावेळेस प्ले बॉयची इमेज होती, तुम्हाला आवडत होती? प्ले बॉयची इमेज काय होती? माझं लग्न झालेलं होतं, मग का नाही प्ले बॉयची इमेज? म्हणून मला तर- सांगा. म्हणून तर हा प्रश्न जास्त उद्भवतोय. एक्झॅक्टली. अजिबात ग्लॅमर नव्हतं. जात होतो, मित्र होते, सगळे पार्टीला जायचो, सगळेजण जातात मी ऐकले नॉर्मली. की टी शर्ट घालायचा, त्यावर लिहिलेलं असायचं बिग बॉयज प्ले ॲट नाईट. हे देखील तुम्ही माझ्या मते जरी पाकिस्तान प्रेसमध्ये वाचलं असेल. मला वाटतं तुम्ही लोकांनी पाहिलं असेल. मी कधीच असा टी शर्ट घालू शकत नाही. वाटत नाही ना मी असा व्यक्ती. मध्य प्रदेशच्या बुरहानपूर जिल्ह्यामध्ये 4 मुलांची आई वसीम अक्रमसाठी वेडी आहे. आणि हे लिहिलंय की ती स्वतः भान हरपून बसली आहे आणि तिने वसीम अक्रमला आपला पती मानलाय. तर यामध्ये तरी यामध्ये ग्लॅमर स्टार मी कसा काय झालो? नाही, पण हो, मी हे वाचलंय, ही बातमी पाहिली आहे, की वाचली आहे मी अगदीच. मला त्यांना एकच सल्ला द्यायचा आहे की त्यांनी प्रोग्राम कधी पाहिला. माझं लग्न झालेलं आहे, 2 मुलं आहेत, तुमचं पण लग्न झालंय. तुम्ही तुमच्या मुलांची आणि तुमच्या नवऱ्याची सेवा करा आणि मला बघणं सोडा. यामध्ये तर असं लिहिलंय की त्यांनी वन डे मॅच टीव्हीवर पाहिल्यानंतर अक्रमची त्या इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी त्यांना आपला नवरा मानला आणि वेडेपणामुळे त्यांनी आपल्या रिटायर सरकारी कर्मचाऱ्याबरोबर लग्न मोडलं. मी समजू शकतो त्यांचा बिचारा नवरा कोणत्या परिस्थितीतून जात असेल. पण मला वाटतं, जसं मी म्हणालो, की माझी त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की आपल्या फॅमिली आणि मुलांवर कॉन्सन्ट्रेट करा. 4 मुलांची काळजी घेणं कठीण काम आहे. जर ती 4 मुलांची आई नसून कोणी यंग 18-19 वर्षांची असती तर काय सल्ला दिला असता? कदाचित केला असता विचार मग. मी हे सुद्धा वाचलं की तुम्हाला एका फिल्ममध्ये रोल ऑफर केला होता. इंडियन फिल्ममध्ये पूजा भट्टने एक रोल ऑफर केला होता. हो, ती एक 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग तुम्ही विचार नाही केला तेव्हा? मी बाकी क्रिकेटर्सचे सिनेमे पाहिलेत का? विश्वास ठेवा, नाही. मी सचिन, मी अजयची पाहिली. एका सिनेमानंतर दुसऱ्यांदा ऑफर नाही आली. मोहसिन खानची पाहिली आहे, संदीप पाटीलची पाहिली आहे. ॲक्टिंग इज अ प्रोफेशन अँड इट्स मे बी इट्स मोर हार्ड वर्किंग प्रोफेशनल दॅन क्रिकेट. तुम्हाला त्याबद्दल थोडंफार शिकलं पाहिजे आणि सुरुवातीपासूनच शिकलं पाहिजे. इमॅजिन, वसीम अक्रम जो क्रिकेट खेळत होता तो 40 वर्ष वयामध्ये झाडावर बसून ठुमके मारतोय आणि त्याला माहितही नाही ऍक्टिंग काय असते. तर आय डोंट थिंक सो इट्स माय कप ऑफ टी. मला सन्मान मिळाला, पण मला नाही वाटत इट वॉज माय कप ऑफ तुम्ही टी. मोठ्या हिमतीने या सगळ्या लोकांचे सिनेमे पाहिले. मी तर यामधल्या एकाचीच फिल्म पाहिली होती, ती सुद्धा अर्ध्या तासापेक्षा जास्त नाही पाहू माझं म्हणणं शकलो. की बिट्स अँड बॉब मध्ये पाहिलं, थोडं थोडं करून पाहिली, पण पाहिली. पण जेव्हा क्रिकेटर करतो तुम्हाला खूप एक्साइटमेंट होते की यार क्रिकेटर बघूया कसं करतात. सगळे टीम मध्ये बसून मग आरामात चेष्टा वगैरे करून मस्करी सुद्धा केली. तर मी इमॅजिन करतोय मी केली असते तर माझ्या सगळ्या मित्र आणि कलिगने काय केलं असतं ते. आपल्याजवळ वेळ खूप कमी आहे. क्विकली, हा, तुम्ही 3rd रो मध्ये. तुमच्यासारखे बॉलर्स आतापर्यंत इंडियन टीम मध्ये का नाही झाले? किती तुमच्यासारखे बॉलर इंडियन टीम मध्ये का नाहीयेत? बाळा, आता येत आहे तुमच्याजवळ एक नवीन मुलगा आहे, RP सिंग आहे, मग इरफान पठाण आहे, मग झहीर खानने फर्स्ट क्लासमध्ये पण 5 मॅचमध्ये 30 विकेट घेतले तरी त्याला पिक नाही करत. आता काय करायचं? पण तुमच्याजवळ तुमचे बॉलर्स, तुम्ही तक्रार नाही करू शकत की फास्ट बॉलर इंडियामध्ये नाहीयेत. आता ज्या प्रकारे विकेट बनवतात बाळा, मला नाही वाटत फास्ट बॉलर येऊ शकतात. म्हणजे ते डेड विकेट बनवण्यामध्ये, टेस्ट मॅचमध्ये, क्रिकेट बघण्यामध्ये मजा नाही येत. ते स्पिनर सोबत आउट केले जातात. तर फास्ट बॉलर कसे येतील इकडे? इंडिया पाकिस्तानमध्ये आता बघा, इंग्लंडची ऑल द वे पाकिस्तान जिंकली, पण डेड विकेट आहेत. ते तर लो स्ट्रॅटेजी बनवली होती. पण इथे तर मी आजपर्यंत ग्रीन विकेट तुमच्या देशात पाहिलीच नाही कधी. मी 20 वर्षापासून खेळतोय तरी. सो ऑब्व्हियसली पीपल वुड प्रिफर टू बी अ स्पिनर दॅन अ फास्ट बॉलर. वसीम सर, मला असं विचारायचं आहे की 99 मध्ये जे इंडिया पाकिस्तानची टेस्ट मॅच झाली होती फिरोजशाह कोटला दिल्लीमध्ये, हो. त्या मॅच मध्ये आमच्या अनिल कुंबळे साहेबांनी 9 विकेट घेतल्या होत्या आणि लास्ट विकेटसाठी तुम्ही आणि वकार युनिस साहेब क्रीजवर होतात. आणि असं मी ऐकलंय की की वकार साहेबांनी तुम्हाला म्हटलं की रनआउट होऊन जा, ज्यामुळे ही लास्ट विकेट त्यांना मिळू शकणार नाही. तर तुम्ही मुद्दाम तुमची विकेट त्यांना दिली होती. नाही, मुद्दाम तर नव्हती दिली.
वकाराला त्याने मला सजेस्ट केलं की रनआउटचा चान्स घे आणि मी चान्स घेऊन वाईट बॉलवर आउट झालो. श्रीनाथ ओव्हर करत होता. वाईट थोडी बॉलिंग तर वकारने एक पुल मारला, ती कॅच नाही झाली, तर तो फिल्डर्सने पकडला नाही, म्हणजे इकडे तिकडे केला. त्याने कुमेला 10वी विकेट मिळेल. मी म्हटलं वकार, आम्ही जस्ट असं बोलत होतो की इट वॉजंट आयडिया की मी असं करू की जस्ट जोकिंग. मी म्हटलं विकी, हे नशीब आहे. जर त्याच्या लकमध्ये 10 विकेट लिहिल्या आहेत ना तर त्याला त्या मिळतील, आणि जर नाही लिहिल्या तर नाही मिळणार. मी त्यासाठी आउट नाही होणार. आय वॉज फेसिंग हिम. मी म्हटलं मी यावर आउट नाही होणार, हे तर मी लिहून देतो. आणि पुढच्याच बॉलला आउट झालो. मी गेलो आणि वकार पूर्ण वेळ मला बघत होता की असं करून तुम्ही काय म्हणालात वसीम भाई. मी म्हटलं यार नशिबात होतं, मिळालं. आणि मी तेच म्हणतो, इट्स नॉट स्पोर्ट्समॅन स्पिरिट की असं काही तुम्ही म्हणाल. आता हे त्याचं नशीबच समजा. त्याला 10 विकेट मिळाल्या, जे की ग्रेट बॉलर आहे कुंबळे, आणि त्यांना नक्कीच डिझर्वली मिळालं. कोणतं असं काम आहे जे तुम्ही घेतलं असेल की हे माझ्या आयुष्यातलं मिशन आहे, आता मी पूर्ण करीन, आता क्रिकेटमधलं माझं करिअर पूर्ण झालंय? हो नक्कीच. लाईक यू नो, आय एम टाईप 1 डायबेटिक, इन्सुलिन डिपेंडंट 10 वर्षापासून. आमच्या कल्चरमध्ये डायबेटिक असणं एक टॅबू आहे. एक लोक लपवतात. खरं तर असे आजार आहे ज्यामुळे तुम्ही आयुष्य हसत हसत काढू शकता. तुम्ही ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवा, तुम्ही हेल्दी खाणं खा, तुम्ही एक्सरसाइज करा, आणि आमच्या इथे मी खूपदा ऐकलंय आणि भेटलो पण आहे मुलींना ज्यांची स्थळं तोडले डायबिटीस आहेत, वाईस वर्सा या मुलांनी. आता मी 10 सिटीजमध्ये इंडियामध्ये जाऊन आलोय. आय एम ब्रँड अँबॅसिडर फॉर रॉश डायग्नोस्टिक्स इन इंडिया. आय हॅव बीन टू 10 सिटीज, ऑल द बिग सिटीज. तिथे जाऊन मी भेटलो ज्युवेनाईल डायबेटिक किड्स. आता एक मुलगा, 5 वर्षांचा मुलगा, किड डायबेटिक आहे. त्याने पूर्ण आयुष्यभर 3 इंजेक्शन घ्यायचे आहेत. 3 इंजेक्शन अ डे, ऑल इज लाईफ. त्याचे पालक कोणत्या परिस्थितीतून जात असतील, ते मुलांना कसं एक्सप्लेन करत असतील की बाळा आम्ही काय करू, तुला हे का करायचंय. तर मुलांना भेटून, डायबेटिक पेशंटला भेटून त्यांना मी मोटिवेट करत असतो की आयुष्य जर मी घालवू शकलो, तुम्ही का नाही घालवू शकत. तर मला वाटतं याहून मोठी गोष्ट दुसरंही काही मी नाही करू शकत इंडिया आणि पाकिस्तानमध्ये. तुम्ही हे म्हणताय की जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत होतात, बॉलिंग करत होतात, ज्यामध्ये खूप जास्त ताकदीची गरज असते, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला डायबिटीज होता? हो, मागच्या 10 वर्षापासून आहे. मला जेव्हा समजलं की मला डायबेटीस आहे तेव्हा मी 31 वर्षाचा होतो, 1997 मध्ये. आणि तेव्हा नक्कीच मी खूप डाऊन होत होतो की यार मी का. आपल्या इथे खूप प्रसिद्ध आहे ना, जो खूप जास्त गोड खातो, शुगर आली नथिंग टू डू विथ मिठा. अवेअरनेस नाहीये. आणि तू जाड असशील तर मी जाड देखील नाही, की एक्सरसाइज नाही करत, माझं कामच एक्सरसाइज करणं 24 तास. तर हा पूर्णपणे चुकीचा कॉन्सेप्ट आहे. मला माहीतही नाही डायबेटीस काय आहे ते. आता मला समजलं की काय आहे, का होतो, जेनेटिक आहे की टेन्शन रिलेटेड आहे. एकदा का तुम्हाला डायबेटीस झाला, देन यू विल बी डायबेटिक ऑल युअर लाईफ. माय मोटो ऑफ लाईफ इज आय गोना लिव्ह लॉंगर. द रिझन की मी हेल्दी खाणं खाईन, एक्सरसाइज करेन, आणि टेन्शन फ्री. मी म्हणून टेन्शन नाही घेत, विनाकारण टेन्शन मी यासाठी नाही घेत. तर मला वाटतं हा माझा मेसेज त्या सगळ्या लोकांना, आणि आपल्या देशातल्या मल्टीनॅशनल कंपनी, आता अननेसेसरी मी काही नाही बोलत आहे, ठीक बोलतोय. मल्टीनॅशनल कंपनीज ज्या आपल्या लोकांकडून पैसे बनवत आहेत, त्यांनी 1% जरी पैसे दिले ना, आपल्या गरीब लोकांना परत केले, त्यांची औषधं चालू राहतील. आपल्या गावांमध्ये बघा, ज्यांना डायबेटीसमध्ये पेन नाहीये. मी जेव्हा पाहिलं डायबेटिक, देअर इज नो पेन. वेन यू हॅव पेन, वेन युअर किडनीज फेल अँड समथिंग यू गॉन. तर त्यांना माहीत देखील नाही बिचारांना हे डायबेटिक इंडिया पाकिस्तानचे थर्ड छोट्या गावांमध्ये काय होत आहे. तर नेक्स्ट स्टेप इज टू इंडिया पाकिस्तानमध्ये छोट्या शहरांमध्ये जाऊन आय विल टेक द कार्डिओलॉजिस्ट विथ मी, आय विल टेक द डायबेटोलॉजिस्ट विथ मी. त्या सगळ्यांना पूर्ण दिवस त्यांचं चेकिंग करून, जे डायबेटिक आहे त्यांना सांगून, आणि मग त्यांचा इलाज करून त्यांना इन्शुलिन प्रोव्हाइड केले जातील. इट्स विथ द हेल्प ऑफ रॉश. एक अशी कंपनी यांनी येऊन थोडीशी हिंमत केली आहे की इतक्या प्रॉफिटमध्ये 2% परत आपल्या नेशनला परत देणार आहे. मला वाटतं हे खूप मोठे एफर्ट्स आहेत. आपकी अदालतमध्ये आपण आरोप लावले पाकिस्तानचे क्रिकेट स्टार वसीम अक्रम यांच्यावर. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया जनतेचे जज कल्याणकार यांचा निर्णय. आपकी अदालतमध्ये आज आपण आरोप लावले, आज आपण स्पष्टीकरण मागितलं पाकिस्तानचे क्रिकेट स्टार वसीम अक्रम यांच्याकडून. आता वेळ झाली आजच्या खटल्यावर आजचे जज कल्याणकार यांच्या निर्णयाची. वसीम अक्रम यांनी प्रत्येक आरोपाच्या विरुद्ध खूपच उत्तम प्रकारे बचाव केला, ते सुद्धा अगदी पारदर्शकता, स्पष्टपणा आणि विनोदबुद्धीने. तुमची डायबेटीससाठी जी लढाई आहे क्रिकेटच्या व्यतिरिक्त, ती खूपच प्रशंसनीय आहे. ही अदालत वसीम अक्रम साहेबांना निर्दोष मुक्त करत आहे.
याच अपेक्षेबरोबर की जेवढी उत्तम गोलंदाजी वसीम अक्रमने केली, त्या उत्तम प्रकारे बॅटिंग त्यांनी फील्डवर केली, त्याच उत्तम प्रकारे या डायबिटीसच्या कॅम्पेनला त्यांनी जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवावं, खास करून हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या लोकांचं भलं करावं. आजचा खटला इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया आपकी अदालत मध्ये एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.